इतर आरोपींवर लागला मोका, पण वाल्मिक कराडवर अजून मोका का लागला नाही? वाल्मिक कराडवर जेव्हा मोका लागेल तेव्हा सर्वच बाहेर येणार आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण तुम्हाला असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील. मंडळी, बीड जिल्ह्यात जे काय कांड झालं आहे ते महाराष्ट्रभर गाजत आहे, परंतु एक नाव सतत पुढे येत आहे, ते म्हणजे वाल्मिक कराड. ज्यावेळेस वाल्मिक कराड याच्यावरती 302 हा गुन्हा दाखल होईल, जेव्हा तो मोक्यामध्ये जाईल तेव्हाच महाराष्ट्र शांत बसेल. परंतु हे असं न होता वाल्मिक कराडवर मोकाच लागला नाही, तर बाकी आरोपींवर मोका लागला आहे. तर वाल्मिक कराड या मोक्यातून वाचणार का? जर वाल्मिक कराडवर मोका हा गुन्हा दाखल झाला तर याच्यामध्ये बरेच काही राजकीय मंडळी आणि काही मासे गळाला लागू शकतात. या मस्साजोगच्या प्रकरणामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघतात. वाल्मिक कराडवर हा मोका गुन्हा दाखल करा, 302 हा गुन्हा दाखल करा, पण अद्याप तसं काही दिसत नाही. कोणी राजकीय मंडळी याला खतपाणी घालत आहेत का? कारण वाल्मिक कराड जर गुंतला तर भविष्यात खूप काही महाराष्ट्रामध्ये वेगळंच घडू शकतं. तर सूर्यदेव सिंह म्हणतात वाल्मिक कराडवर देखील मोका लागणार आहे, पण आता काही कायदे कानून देखील आपल्याला त्याचा नियम पाळावा लागणार आहे. जेव्हा कायदे कानून आणि ही कोर्टात केस चालेल तेव्हा वाल्मिक कराडवर देखील मोका लागणार आहे. परंतु जेव्हा वाल्मिक कराड या मोक्यातून बाहेर सुटेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप काही वेगळ्या चर्चा होतील. हे सरकार अपयश आहे, हे सरकार आरोपींना वाचवत आहे, हे सरकार काही राजकीय मंडळींना वाचवत आहे, अशा चर्चेला उधाण येणार आहे. तर वाल्मिक कराडवर देखील मोका लागेल का? तर हो, वाल्मिक कराड जर याने खंडणी प्रकरणी कॉल रेकॉर्डिंगमध्ये जर असं आढळून आलेलं आहे, तर हे कोर्टात सिद्ध झालं तर वाल्मिक कराडवर देखील आता मोका लागणार आहे. आणि जेव्हा मोका लागतो तेव्हा त्या आरोपींना कुठलाही जामीन मिळत नाही आणि कुणीही त्याला वाचू शकत नाही. तर मंडळी, वाल्मिक कराडवर देखील मोका हा लागणार आहे, फक्त त्याच्या काही कायदे कानून आणि तरतुदी ह्या आपल्याला पुढे पाहाव्या लागतील. तर मंडळीची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.